गोविंदा गोविंदा. आज आम्ही निघालतो सर्कस पाहण्यासाठी. म्हणजे मी पण कधीच पाहिलं नव्हतं आणि पोरींनी पण फर्स्ट टाईमच होतं माझं पण, म्हणजे आजपर्यंत. आणि तिकीट्स वगैरे पाहून घ्या तुम्ही. आणि मधात गेलो, छान असं दिसत होतं, लाईटिंग वगैरे सुरू होती तिथं. आणि मग पाणी बॉटल ते आम्ही घेतला. आम्हाला वाटलं आत येत नाही काय की, पण तुम्हाला मधात मधात व्हिडिओ दिसेलच कशी लोक येत आहेत ते पाणी बॉटल वगैरे घेऊन. आणि तेवढी काय पब्लिकची हे नव्हती, म्हणजे लोक नव्हते तिथे आलेले जास्त, पण येतच होते थोडेफार. आणि हे बघू शकता तुम्ही, छान असं परफॉर्मन्स त्यांनी सुरू केलं. आणि जे आपण टी व्हीत पाहिलेलं तेच, म्हणजे मी अक्षरशः डोळ्यांनी पाहिलं. आणि ह्या जोकरची पॅन्ट निघालती आणि मग सगळे लेकरं वगैरे हसत होते. ते त्यांचा स्टंटच असतो, काय कळते लेकरांना. मग त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट वरून उड्या मारल्या आणि त्यांचं इंट्रोडक्शन झालं सर्वांचं. लगेचच्या लगेच त्यांनी सेटअप पण चेंज करायला लागले. आणि हे छोटासा जोकर दोघं जण आलते. मस्त असा डान्स सुरू झालता, जिम्नॅस्टिक टाईप डान्स होता हा. आणि ही मुलगी करत होती, छान वाटत होतं. जे आपण आजपर्यंत पिक्चरमध्ये वगैरे पाहत होतो तेच त्यांनी दाखवत होते. आणि फर्स्ट टाईम पाहण्याचं थोडंसं एक्साइटमेंटच राहतं ना. लगेचच्या लगेच मग हा स्टिक घेऊन आलता. हे याचा स्टिकचा परफॉर्मन्स होता. मला वाटतं मी मेरा नाम जोकरमध्ये पाहिलेलं आहे तेच दिसत होतं. मग त्यांचा परेड सुरू झाला होता सर्वांचाच. जेवढे मला वाटते परफॉर्म करणारे आहेत तेवढ्या पोरी, म्हणजे मुली आणि ते साईड ॲक्टर्स वगैरे, त्यांचा हे होता परेड. आणि आपलं राष्ट्रगीत होतं सुरू. राष्ट्रगीत म्हणजे नुसती म्युझिक, गीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मग हा एकावर एक चढत जात होता हा मुलगा, म्हणजे थोडे चेअर्स वगैरे घेऊन. मी थोडं तुम्हाला क्लिपमध्ये दाखवते आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता. आणि कसं व्हिडिओ चलत पण नव्हता, हँग मारत होता. त्याच्यामुळं म्हटलं होईल तेवढं थोडं दाखवते आहे. आणि तुम्ही पण पाहून घ्या. हे छान असे डान्स वगैरे, पोल डान्स ते छान करत होत्या मुली. जर नांदेडमध्ये असाल तर मला असं वाटतं तुम्ही एक वेळेस जाऊन पाहा. आम्ही संध्याकाळचा शो बघायला गेलतो 8 ते 10चा. छान होता. हे रोप डान्स होता आणि डेंजरस आहे हे खूप. म्हणजे त्यांनी करतेत रोजच्या रोजचे प्रॅक्टिस असेल त्यांना, पण आपल्याला बघून पण एखाद्या वेळेस कसं भीती वाटते ना. ते गळ्यात अडकून वगैरे घेतात, फॅनसारखं फिरू लागली ती मुलगी. म्हणजे किती डेंजरस आहे हे. मग त्याच्यानंतर हे जोकर ते साईडलाच होते, त्यांनी कंटिन्यू शो सुरू आहे तोपर्यंत. हे रोप डान्स म्हणजे हे दोरीवर चालत होती. मग त्याच्यानंतर चायना प्लेट, मला वाटतं ह्या बशा असतील, आपण चहा पितो त्याची बशी. आणि ह्या मुली एक जोकर म्हणून आणला होता, पण त्याच्यात पण एक मुलगीच होती. तिला एवढं म्हणजे झेलत वगैरे होते. आणि खूप सुंदर होता हे डान्स पण. हे बॉलचं पण छान होतं. जसं जसं पुढे जाईल इंटरेस्टिंग होत जात होतं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही, मला असं वाटतं की नक्कीच जाऊन पाहावं. आणि आपल्या घेण्यावर आहे तिकीट. मी तिकीट तुम्हाला आधीच दाखवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला जर का समोरचं घ्यायचं असेल तर थोडेसे प्राईस जास्त आहे. आणि आमच्या साहेबांनी, म्हणजे यांनी बॅक साईडचंच घेतलं होतं आणि साईडला बसलो आम्ही. ते आमचं चुकलंच. तरी मी होईल तेवढं तुम्हाला दाखवते आहे. मग जिम्नॅस्टिक डान्स वगैरे कंटिन्यू होते त्यांचे सुरू. आणि छान होते डान्स त्या मुलींचे. म्हणजे कष्ट खूप आहेत आणि रिस्पॉन्स तेवढा नाही राहिला. म्हणजे पूर्वी जेवढा रिस्पॉन्स होता त्या मनाने आता काहीच रिस्पॉन्स नाही आहे. यांनी मला सांगत होते की पूर्वी हत्ती होते, वाघ होते, सगळं होतं, पण आता कसं परमिशनच नाही आहे, ते आपल्यालाच बघायला भेटत नाही आहे, तर त्यांनी तरी कुठून आणतील. मग हे DIDमध्ये डान्स इंडिया डान्समध्ये आपण हे असे परफॉर्मन्स वगैरे बघायचो ना, त्या टाईपमध्येच होते. हे चेंजिंग ड्रेस आहे, त्या आत जाऊन चेंज करत होत्या आणि लगेच बाहेर निघत होत्या. छान होतं हे पण. आणि कसं पोरींना पण मजा वाटत होती. सगळे लेकरं ओरडत होते आमच्या आजूबाजूचे, म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं वाटत होतं ना, चेंज करायली कसं करायली म्हणून. आणि हे होता कॅन्डल डान्स. छान केला हे पण, खूप छान होता. म्हणजे आणि हे स्केटिंग होती. स्केटिंग पण कपल स्केटिंग होती, म्हणजे कपल डान्स होता. हे पण छान होतं, हे पण मस्त. म्हणजे कसं असं सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही जाऊन बघा. पण मी माझा होईन तेवढा प्रयत्न तुम्हाला दाखवण्याचा करते आहे की असं आहे बाबा. जमलं तर जा, नाही जमलं तर आपला व्हिडिओ तर आहेच, होईल तेवढं मी दाखवते आहे. हे होता कमली डान्स कॅटरीना कैफचा. तिच्यापेक्षा सुंदर केला ह्या मुलींनी. आणि कसं खूप छान होता हा डान्स पण. हे बॉडी बिल्डर आलता, यांनी आपल्याला बोलवत होता, म्हणजे तुमच्यातून कोणी आहे का याला उचलणारा. तो कोणीच गेलं नाही, त्यांनी त्याच्या करंगोळीने उचललं ते. आणि गेला लगेचच्या लगेच तो बॉडी बिल्डर. आणि त्याच्यानंतर हे तर खूप सुंदर होतं, रिंग डान्स होता हा. पण माझं थोडंसं चुकलंच, मी ते व्यवस्थित व्हिडिओच नाही घेतला. त्याच्यानंतर सायकलिंग आली आणि त्यांच्या सायकल जेवढ्या आहेत कशालाच ब्रेक नव्हते. आणि हे पण सुंदर होती ना सायकल, म्हणजे हे बॅलन्सिंग होती.
आणि छान वाटत होत्या ह्या सायकल. दोघी आलत्या त्या आणि थोडंसं जिम्नॅस्टिक केलं सायकलवर त्यांनी परत. आणि मग लगेच गेल्या त्या बिना ब्रेकच्या सायकल, म्हणजे थोडीशी कमालच वाटती. आणि हे लंबूजी टिंगूजी आलते, म्हणजे एक जण उंच एक जण शॉर्ट असं होतं. आणि लेकरांना पण बोलवलं होतं त्यांनी. मग त्याच्यानंतर ही बाईक म्हणजे मौत का कुव्यासारखी बाईक होती ही, आणि त्याच्यातच फिरवत होते त्यांनी. मला वाटतंय 1-2 परफॉर्मन्स राहिली होते याच्यानंतरच. 1-2 तासाचा शो चालतो हा. मग त्याच्यानंतर हे फायर वगैरे सुरू झालं तर त्यांचं काय म्हणले की माझ्या तर लक्षातच येत नाही आहेत नावं. पण ही मुलगी तोंडात ते काहीतरी म्हणजे रॉकेल वगैरे घेऊन आग काढत होती आता. आणि हे शेवटचं होतं. छान असा परफॉर्मन्स झाला, मस्त होतं सर्कस, पैसा वसूल होता सर्कस. फक्त 2 तास लागतात म्हणजे कंटिन्यू बसू शकत असाल तर. मग पोरी म्हणल्या राहतेत कुठं, मी त्यांना दाखवत होते हे टेंट आहेत म्हणलं त्यांचे, आणि ह्या टेंटमध्येच राहतात सगळ्या मुलं. आणि कसं मला वाटतं स्वयंपाक वगैरे करत होत्या त्या. आणि फोटोशूट केला आणि एंड ऑफ द डे बाय निघालो आम्ही.